नवी मुंबई शहर में अपराधियों पर लगाम लगाने वाले साथ ही शहर में शांति और सुव्यवस्था की जिम्मेदारी जिन पर है, उन अधिकारी, जवानों, कर्मचारियों के मनोरंजन के लिए नवी मुंबई पुलिस की तरफ से जल्लोष वर्दीचा दर्दीचा कार्यक्रम का आयोजन वाशी सिडको एग्जीबिशन सेंटर में किया गया। नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे ने मुंबई पुलिस की मेहनत और लगन की प्रशंसा करते हुए इस कार्यक्रम को सफल बताया। 24 घंटे देश की सेवा करते समय अपने परिवार वालों के लिए समय पुलिस वालों को नहीं मिलता। आपको बता दें कि इस कार्यक्रम के माध्यम से एक दिन नवी मुंबई पुलिस ने अपने परिवार वालों के साथ विविध मनोरंजन कार्यक्रम जैसे कि नृत्य, संगीत जैसे सदाबहार कार्यक्रम नवी मुंबई पुलिस की तरफ से रखा गया। इस कार्यक्रम में पुलिस वालों ने अपने अंदर के छिपे हुए टैलेंट को प्रस्तुत किया। नवी मुंबई पुलिस जल्लोष वर्दीचा गर्दीचा यह कार्यक्रम का दूसरा साल है। इससे पहले भी 2024 में इसका कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर उपस्थित थे पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पुलिस सह आयुक्त संजय एनपुरे, अपर पुलिस आयुक्त दीपक साकोरे, पुलिस उपायुक्त मुख्यालय संजय पाटिल, नवी मुंबई ट्रैफिक डीसीपी तिरुपति काकड़े, साथ ही मराठी अभिनेता स्वप्निल जोशी, विशेष शाखा पुलिस उपायुक्त रश्मि नांदेड़कर, पुलिस उपायुक्त पंकज डहाने, अपराध शाखा पुलिस उपायुक्त अमित काले, साथ ही नवी मुंबई शहर के पुलिस अधिकारी, कर्मचारी और उनके परिवारजन उपस्थित थे। इस कार्यक्रम में खास बात यह रही कि मान्यवरों का स्वागत नवी मुंबई पुलिस अधिकारी और कर्मचारियों की बेटियों ने किया, जिसे लेकर हर कोई उनकी तारीफ कर रहा है। जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा या कार्यक्रमाला मी आज इकडे नवी मुंबई इथे उपस्थित आहे। फार भारी वाटतंय। आदरणीय भारंबे सर, त्यांची संपूर्ण टीम, मला मोठ्या भावासारखे असणारे आदरणीय तिरुपती काकडे सर, सगळीच लोक। मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला आलो। हे कार्यक्रमाचं पण दुसरं वर्ष आहे आणि माझ्या येण्याचं पण हे दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षी मी इतका प्रभावित झालो होतो आणि इतका मला आनंद आला होता जेन्युइनली की मी पाहुणा राहिलो नाही, मी परिवाराचा भाग झालो आणि मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या वर्षी नक्की येईन। आणि काय म्हणू आपण त्याला, मी म्हणजे माझ्या लक्षात होतं आणि मला सरांनी सांगितलं, तिरुपती सरांनी, आणि मी डेट आणि सगळं करून यावर्षी आवर्जून आलोय। कारण इतका उत्साह, इतका वेल ऑर्गनाइज्ड शो, थक्क व्हायला होतं आपल्या सगळ्या पोलीस बांधवांना, भगिनींना बघून। त्यांचं गाणं, त्यांचं नृत्य, त्यांची कला, त्यांचं सादरीकरण, त्यामागचं पॅशन आणि ज्या पद्धतीने हा शो ऑर्गनाइज होतो, खरंच कमाल आहे। या सगळ्या पोलीस बांधवांना माझा सलाम, त्यांच्या कामाला, त्यांच्या कार्याला माझा सलाम, या कार्यक्रमाला, या उपक्रमाला माझा सलाम। आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी संपूर्ण नवी मुंबई पोलीस खात्याचे मनपूर्वक आभार मानतो। गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम जास्त दिमाखदार, जास्त आखीव रेखीव आणि जास्त क्रिस्प आणि टाईट आहे। म्हणजे काही काही सादरीकरण असं पाहिलं तर चांगल्या अर्थाने असं वाटत नाही की पोलीस किंवा हौशी कलावंत सादर करतात, असं वाटत नाही। असं वाटतं प्रोफेशनल लोक डान्स करतायत किंवा प्रोफेशनल लोक गाणी म्हणतायत किंवा प्रोफेशनल लोक नृत्याविष्कार दाखवत आहेत किंवा वाद्य वाजवत आहेत। हे इतकं भारावून टाकणार आहे, इतकी पॉझिटिव्हिटी, इतकी ऊर्जा। सगळ्यांच्या फॅमिलीज आल्या आहेत, सगळ्यांच्या फॅमिलीज, शिट्ट्या, टाळ्या, जल्लोष, गोंगाट, म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं जे नाव आहे जल्लोष, तो जल्लोष मला इकडे बघायला मिळतो आणि मी फार सकारात्मकता घेऊन जातो या कार्यक्रमात। यंदाचा ही जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा हा खूप उदंड उत्साह आणि जो प्रतिसाद मिळतोय तो आम्ही मागे वळून वळून बघत होतो। खूप आनंद वाटतो आणि हा असाच कार्यक्रम दरवर्षी सुरू राहील अशी मी अपेक्षाही करतो। एक छोटीशी सुरुवात आपण गेल्या वर्षी केली होती। आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या कुटुंबातल्या सर्व फॅमिली मेंबर्सचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट व्हावं, खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट व्हावं। कोणाकडे स्पोर्ट्सचे फिजिकल चांगले गुण असतात, कोणाकडे म्युझिकचे छान गुण असतात, कोणाकडे डान्सची कला असते, कोणाकडे छान कविता करू शकतात, नाटक करू शकतात,
ऍक्टिंग करू शकतात, असे हे सर्व गुण वाढीस लागावे, वृद्धिंगत व्हावे, त्याचा एक छोटासा हा प्रकल्प होता जल्लोष, आणि तो आता एवढं मोठं स्वरूप घेत असताना खूप आनंद वाटतो. आपल्या सर्व कलाकारांचे उत्साह वाढवण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे स्वप्नीलची यंदाही आपली एक एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल टू यू ऑल्सो. आणि निहारिकाजी, निशिकांतजी यांनी खऱ्या अर्थाने हा जल्लोष फुलवलेला आहे. आणि या सर्वांमागे अगदी काटेकोरपणे, बारकाईने जे लक्ष घालतात, अगदी दैनंदिन आणि तासाला जे फॉलोअप करतात, ते आमचे DCP हेडक्वार्टर श्री संजय कुमार पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, जी या दंपतीच्या मागे लागलेली असते की तुम्हाला काय फॅसिलिटीज हव्यात, परंतु आमच्या मुलांचा, आमच्या फॅमिलीजचा विकास उत्कृष्टरित्या झाला पाहिजे.